इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो। तर महाराष्ट्रातील सर्व सॅरोची आर्मीची भरती निघाली आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती निघाली आहे। यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली आहे। यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली आहे। यारो नागपूरची आर्मीची भरती निघाली आहे। त्याचबरोबर यारो कोल्हापूरची आर्मीची भरती या ठिकाणी निघालेली आहे। ठीक आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्यातमध्ये कोणकोणत्या यारोमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातले मुलं फॉर्म भरू शकते याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरणे हे चालूच आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आहे। इंडियन आर्मी रॅली भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की पेपर असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे, फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, इंडियन आर्मी रॅली भरती फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तुमचा जो पेपर असणार आहे हा जून महिन्यामध्ये तुमचा अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा पेपर असणार आहे। आणि आर्मी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर कोणकोणत्या यारोमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकते हे मी तुम्हाला पहिले सांगून देतो। तर यारो पुणेमध्ये जे यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकते, तर या ठिकाणी अहिल्यानगर झालं, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्याचेच मुलं इथं फॉर्म भरू शकतात। त्यानंतर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरते, तर या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी ह्या जिल्ह्याचेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर यारो कोल्हापूर आहे, तर यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले मुलं सांगली, सातारा, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्याचेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं यारो नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या जिल्ह्याचेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, त्याचबरोबर यारो मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर यारो मुंबईमध्ये मुंबई झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे तर ह्या जिल्ह्याचेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढ्याच जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आणि आपण वयोमर्यादा जर विचार केला तर जवळपास 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि तुम्ही फक्त 10वी पास आहे, 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते। तुम्ही 8वी पास असाल तर 8वी पासवर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। 8वी पासवर ट्रेड्समॅनमध्ये फॉर्म भरता येते आणि 10वी पासवर जीडीमध्ये फॉर्म भरता येते। तर तुम्हाला आर्मी भरतीमध्ये कोणत्या यारोमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर तुम्हाला जीडीमध्ये फॉर्म भरा तुम्ही, कारण की जीडी मध्ये कसं आहे, सर्वात जास्त लवकर जर सिलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर जीडी मध्ये जे लवकर सिलेक्शन होते। आणि याचं जे कारण आहे तर सर्वात जास्त जागा जीडीच्या राहते, सर्वात जास्त मुलं रनिंग मध्ये पास करते, जीडीचे सर्वात जास्त पेपरमध्ये मुलं पास करते, जीडीचे सर्वात जास्त सिलेक्शन मुलांचं होते, जीडीचं सर्वात जास्त मुलांचं मेडिकल या ठिकाणी पास केलं जातं जीडीमध्ये। ठीक आहे, तर जास्त चान्स आहे जीडी भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं, तर जीडीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास लागते, एक लक्षात ठेवा। तर आता आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात अगोदर आपण या ठिकाणी डॉक्युमेंट बद्दल बोलणार आहे की कागदपत्र कोणकोणते लागणार आहे। फॉर्म भरताना जे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे तर आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, ठीक आहे, आपलं आधार कार्ड झालं, त्याचबरोबर आपला पासपोर्ट फोटो झालं, ईमेल आयडी झालं, मोबाईल नंबर झाला, बस एवढंच लागणार आहे। ठीक आहे, जास्त डॉक्युमेंट लागत नाही। आणि 10वीचं मार्कशीट सुद्धा आपल्याला लागणार आहे, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट। ठीक आहे, तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाणार आहे तर त्यावेळेस जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमेरिट सर्टिफिकेट, फोटो झाले 50, त्याचबरोबर जे कॅरेक्टर सर्टिफिकेट। तर हे आपण नंतर जे व्हिडिओ त्या ठिकाणी आणणार आहे, ज्यावेळेस ग्राउंड लागणार आहे त्यावेळेस आपण सर्व डिटेल व्हिडिओ आपण डॉक्युमेंटवर आणणार आहे। ठीक आहे, तर सध्या आपल्याला एवढं लोड नाही घ्यायचं आहे, सध्या जास्त डॉक्युमेंट आपल्याला लागत नाही, फक्त आपल्याला फॉर्म भरूच द्यायचा आहे। ठीक आहे, तर आता फॉर्म भरल्यानंतर समोरची प्रोसेस काय असणार आहे तर सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे। तर मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो, पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे।
आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कॉम्प्युटरवर आपला पेपर असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला रनिंगसाठी बोलावलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे. तर सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न. तर अशा प्रकारे हा आपला 50 मार्काचा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असते. तर 100 मार्काचा पेपर असणार आहे. 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी असते. ठीक आहे, अशा प्रकारे आपला पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाणार आहे. तर आता उंची किती लागते, तर जीडी पदासाठी उंची 168 सेंटीमीटर लागते. छाती 76 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते. छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि जे क्लर्कचं पद आहे तर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते आणि छाती 76 सेंटीमीटर 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. टेक्निकलचं पद आहे, टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते. छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे आहे 1600 मीटर रनिंग आहे. तर 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तुम्हाला एक्सेलेंटमध्ये घेतलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 60 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि तुम्ही जर 5 मिनिट 45 सेकंडच्या अंदर रनिंग मारली तुम्हाला 48 मार्क भेटणार आहे. ठीक आहे, आणि 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे. जसजशा तुम्ही पुलअप्सचा कमी काढणार तसतसे कमी मार्क या ठिकाणी भेटणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.